नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 20 नोव्हेंबर 2025 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास या सेशनमध्ये करणार आहोत. सुरू करूया आजचं सेशन. जर तुम्ही ही सिरीज डेली फॉलो करत असाल तर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, नार्को दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा नाश करण्यासाठी कोणत्या देशाने नोव्हेंबर 2025 मध्ये ऑपरेशन सदर्न स्पियर सुरू केलं आहे? तर ऑपरेशन सदर्न स्पियर जे आहे ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने नार्को दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सुरू केलेला आहे. जे नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्स विषयी जे काही लोक असतात तर त्यांचा नायनाट करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. मग अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी हे ऑपरेशन जे आहे ते सुरू केल्याची घोषणा केली आहे. ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवा, ऑपरेशन सदर्न स्पियर. मग याचं नेतृत्व कोण करणार, काय करणार याची आपल्याला काही गरज नाही, हे लक्षात ठेवण्याची. पुढे जाऊया. अमेरिकेची राजधानी कोणती? वॉशिंग्टन DC. अमेरिकेचं चलन USA डॉलर. उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिका देश येतो. 47वे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? डोनाल्ड ट्रम्प. त्याचबरोबर प्रमुख ऑपरेशन सुद्धा आपण इथं बघून घेऊया. कोणत्या ऑपरेशन अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यावर हल्ला केला? तर ऑपरेशन सिंदूर. भूकंपामुळे झालेल्या विध्वंसात म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन सुरू केलं? तर ऑपरेशन ब्रह्मा. नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी आणि माओवाद्यांच्या राजकीय विचारसरणीला संपवण्यासाठी केंद्र सरकारने कोणतं ऑपरेशन सुरू केलं? ऑपरेशन कागर. त्यानंतर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन सुरू केलं? ऑपरेशन गंगा. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर आपण भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केलं. त्याचबरोबर तुर्की आणि सिरियामध्ये जे काही विनाशकारी भूकंप आला होता तेव्हा त्या दोन देशांना मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त सुरू केलं. त्यानंतर हैती या देशामधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती आपण सुरू केलं. अमरनाथ यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलाने ऑपरेशन शिवा हे सुरू केलं होतं. आणि कोणत्या देशाने भारताविरुद्ध बुनियाल उल मरसूस लष्करी ऑपरेशन सुरू केलं होतं? तर पाकिस्तानने सुरू केलं होतं. दुसरा क्वेश्चन, नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे संरक्षण सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारताचे नवीन संरक्षण सचिव बनलेले पराग जैन. रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉ आपली गुप्तचर संघटना आहे, तिचे संचालक आहे पराग जैन. आता त्यांची भारताची संरक्षण सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तर जे संरक्षण सचिव असतात त्यांचं काम काय असतं? तर जे काही महत्त्वाचे VIP लोक आहे, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळातील महत्त्वाचे केंद्रीय मंत्री, यांच्या सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावर आपल्याला बघायला मिळते. विशेष संरक्षण गट जो आहे, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप जो आहे, SPG कमांडो जे आहे, तर ते त्यांच्या नियंत्रणामध्ये असतात, ते त्यांचे प्रशासकीय प्रमुख असतात. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यातील सुनापूर आणि पुरी समुद्र किनाऱ्यांना 2025-26 साठी पुन्हा एकदा प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेले? तर ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र हा एखाद्या किनाऱ्याला दिला जातो. जो किनारा जो आहे तो स्वच्छ आपल्याला बघायला मिळतो. त्यावर जर आपण बघितलं तर कचरा, प्लास्टिक कचरा वगैरे हे सगळं बघायला मिळत नाही. त्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते आपल्याला एकदम स्वच्छ क्लीन वॉटर जे बघायला मिळतं, तर त्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिलं जातं. आणि पर्यटक जे आपल्या देशामध्ये येतात, मग कोणकोणत्या किनारपट्टीला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र आहे ते बघूनच ते त्या किनारपट्टीवर आपला वेळ जो आहे घालवत असतात, एन्जॉय जे आहे ते करत असतात. मग आपण जर बघितलं तर ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र सोनापूर आणि पुरी किनाऱ्यांना मिळालेलं आहे. ते किनारपट्टी किंवा ते जे काही बीच आहे ते कुठे आहे? ओडिशामध्ये आहे. मग आपण जर बघितलं, सोनापूर बीचला सलग 3ऱ्या वर्षी आणि पुरी बीचला सलग 7व्या वर्षी ब्लू फ्लॅग मिळालेला आहे. ब्लू फ्लॅग कोण देतं? डेन्मार्क स्थित फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन यांच्या मार्फत हा ब्लू फ्लॅग दिला जातो, ज्याची सुरुवात 1985 पासून झालेली आहे. चौथा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाच्या संसदेने विशाल आर्टिक बेटावरील मालमत्तेच्या परदेशी मालकीवर निर्बंध घालणारा कायदा जो आहे तो मंजूर केलेला आहे? तर तुम्हाला आर्टिक रिजन माहित असेल. आपण जर बघितलं, उत्तर ध्रुवाच्या जवळचा जो काही रिजन आहे तो आर्टिक रिजन आहे. आणि आर्टिक रिजनच्या आजूबाजूला काय आपल्याला बघायला मिळतात? बरीचशी बेटं बघायला मिळतात. मग या बेटावर काही लोक जे आहे ते जमिनी विकत घेत आहे. ठीक आहे, या बेटावर काही लोक जमिनी विकत घेते, मालमत्ता विकत घेत आहे. आणि तिथं समजून घ्या की आगामी काळात आपण जर बघितलं तापमान वाढणार आहे, तापमान वाढल्यामुळं
बर्फ वितळणार आहे, मग ह्या बेटांची डिमांड जी आहे ती वाढणार, कारण बरेचसे लोक नॉर्थकडे शिफ्ट होणार आहे. मग ती डिमांड ओळखून इथं मालमत्ता घेतली जात आहे. तर ग्रीनलँडच्या संसदेने आपण जर बघितलं असा कायदा मंजूर केलेला आहे की या बेटावर कोणीच मालमत्ता विकत घेऊ शकत नाही. त्याचबरोबर ग्रीनलँड जे आहे मित्रांनो, हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. जगातील सर्वात मोठं बेट कोणतं आहे? ग्रीनलँड आहे, जगातील सर्वात मोठे बेट. तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बाकी ग्रीनलँड कुठे आहे? तर अटलांटिक महासागराच्या उत्तरेला ग्रीनलँड स्थित आहे. आणि जी ते इन्फॉर्मेशन आहे मी परत का वाचत नाही, कारण मी ऑलरेडी तुम्हाला इकडेच सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यातील अंबाजी मार्बलला GI टॅग मिळाला? अंबाजी मार्बल आहे गुजरातचं. अंबाजी मार्बलला अलीकडे GI टॅग जो आहे तो मिळालेला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत हा GI टॅग जो आहे तो दिला जातो. GI टॅग एखाद्या गोष्टीला मिळाला तर त्याचा फायदा काय असतो? तर ती गोष्ट जी आहे ती ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे हे आपल्याला समजतं. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर GI टॅग ज्याच्यावर असतो तर डुप्लिकेट वस्तूंसाठी GI टॅग मिळत नाही. आणि GI टॅग ज्या ज्या गोष्टींवर आपल्याला बघायला मिळेल त्या फेमस आणि त्या ठिकाणच्या ओरिजिनल गोष्टी, जसे कोकणातील हापूस आंबा, सोलापूरची चादरी, यांना GI टॅग जो आहे तो मिळालेला आहे. त्या ओरिजिनल गोष्टी लोकांना त्याची ओळख पटावी आणि त्यांचं वैशिष्ट्य जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी हा GI टॅग जो आहे तो दिला जातो. 6वा प्रश्न, 130वे संविधान दुरुस्ती विधेयक 2025 तपासण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष बनलेले अपराजिता सारंगी. अपराजिता सारंगी जे आहे तर ते 130वे घटना दुरुस्ती विधेयक तपासण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे, त्याचे अध्यक्ष बनले आहे. आता बघा 130वे घटना दुरुस्ती विधेयक काय आहे? तर या विधेयकामध्ये समजून घ्या जे काही मंत्री लोक आहे, मुख्यमंत्री, पंतप्रधान असे जे लोक आहे ते समजून घ्या 30 दिवस जर त्यांना जेल झाली तर त्यांना काय करावं लागेल? आपला पदाचा त्याग करावा लागेल. 31व्या दिवशी आपलं पद जे आहे ते सोडून द्यावं लागेल. अशा प्रकारचं हे विधेयक 130वे घटना दुरुस्ती विधेयक आहे. आपण जर बघितलं तर अपराजिता सारंगी भाजपच्या खासदार आहे. 12 नोव्हेंबर 2025 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही समिती स्थापन केली होती. लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त समिती आहे ज्यामध्ये 31 सदस्य असतात. 31 पैकी 21 जे आहे ते लोकसभेतील आणि 10 जे आहे ते राज्यसभेतील सदस्य आपल्याला बघायला मिळतात. बाकी या समितीला 130वी घटना दुरुस्ती बरोबर जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक तपासायचं आहे. मित्रांनो, आपण कंबाईनसाठी यशवंत बॅच सुरू केलेली आहे. जवळपास 250+ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश जो आहे तो या बॅचेसमध्ये नोंदवलेला आहे. तुमचे PYQ अनालिसिसचे लेक्चर जे आहे ते सध्या सुरू आहे. जर तुम्ही ते सेशन बघितले असतील तर बघा. आणि एवढे क्वालिटी एज्युकेशन एवढे कमी फीमध्ये भेटत आहे तर आताच तुम्ही बॅच जॉईन करा. त्याचबरोबर या क्लास नोट्स आहे, या आपल्या फाउंडेशन बॅचेस आहे. 21,000+ PYQ ची बॅच आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण 2012-13 पासून आतापर्यंतचे सर्व प्रश्न या बॅचमध्ये बघत आहोत विषयानुसार. हे आपल्या अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहे ज्या तुम्ही ॲप्लिकेशनवरून परचेस करू शकता. या सगळ्यांसाठी तुम्ही अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा, त्यानंतर कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा आणि बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तिथं पेमेंट करून क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्यायचा आहे. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये सीमा सुरक्षा दलाने पहिले पूर्णपणे महिला ड्रोन ऑपरेशन युनिट कोणत्या नावाने सुरू केलं? तर महिलांचीच एक टीम असणार आहे जी ड्रोनचा ऑपरेट करणार आहे ड्रोनला. तर त्या टीमला काय नाव देण्यात आलेले? तर दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन. तर दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन जे आहे तर ती ग्वाल्हेरमधील BSF अकादमी मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या स्क्वाड्रन मध्ये आपण जर बघितलं फक्त महिलांचा समावेश असणार आहे. अशी पहिली स्क्वाड्रन आहे. सीमेवर लक्ष ठेवायचं, तस्करी रोखायची, आपत्ती निवारण यासारखा सिच्युएशन मध्ये या स्क्वाड्रनच्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञान जे आहे ते वापरलं जाणार आहे. 8वा प्रश्न, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025 उद्घाटन कुठे केलं? पर्यटन हाट, हाटचा अर्थ असतो मार्ट किंवा बाजार. तर आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजार 2025 उद्घाटन जे आहे ते गंगटोक सिक्कीम, सिक्कीमची राजधानी काय? गंगटोक इथे करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो काही कार्यक्रम आहे हा 13 ते 16 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. आयोजन पर्यटन मंत्रालय, भारत सरकार आणि सिक्कीम सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
आपल्या भारतामध्ये जे काही नॉर्थ ईस्टकडचे जे काही 8 राज्य आहे ज्यांना आपण अष्टलक्ष्मी म्हणून ओळखतो, तर या राज्यामध्ये पर्यटनाला बूस्ट करण्यासाठी आपण एक योजना आखलेली आहे. आणि मग ही आपण योजना जी आहे या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाटमध्ये मांडली. आणि मग आपण जर बघितलं तर यामध्ये स्पेन, थायलंड, जर्मनी, फ्रान्स, रशिया, व्हिएतनाम यांसारख्या 19हून अधिक देशांनी सहभाग घेतला होता. पुढे जाऊया 9वा प्रश्न. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र आणि हनुमान प्रकल्प सुरू केला आहे? तर कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र जे आहे ते आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. आता हे एकदम अनोखा कार्यक्रम आहे. यामध्ये काय केलं जाणार आहे? या कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये हत्तींना ट्रेन केलं जाणार आहे. हत्तींना ट्रेन केलं जाणार आहे कशासाठी? तर जे जंगली हत्ती जे आहे ते समजून घ्या की आपला रहिवासी एरिया असतो, तर रहिवासी एरियामध्ये जे जंगली हत्ती येतात तर त्या हत्तींना पळवून लावण्यासाठी आपण पाळीव हत्तींना ट्रेनिंग देणार आहोत. म्हणजे हे पाळलेले हत्ती जे आहे ते जंगली हत्तींना आपला जो काही रहिवासी एरिया आहे त्यामध्ये येऊन देणार नाही, परत ते त्यांना काय करतील, जंगलामध्ये पाठवतील. तर अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आंध्र प्रदेश सरकारमार्फत. 10वा प्रश्न आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2025 अहवालानुसार 2024 मध्ये जगातील सर्वात मोठ्या पेटंट फायलरच्या यादीत भारताचा क्रमांक काय? जर तुम्ही नवीन एखादी गोष्ट शोध लावला असेल किंवा जर तुम्ही एखादी कंपनी स्थापन केली असेल जी एखाद्या विशिष्ट पूर्ण गोष्टीची निर्मिती करत असेल जे अगोदर यापूर्वी झालेलं नाहीये, अशा गोष्टीला आपल्या नावावर करून घेणं म्हणजे पेटंट मिळवणं. फॉर एक्झाम्पल उद्या जाऊन एखाद्या रॉकेटचा शोध लावला, जे रॉकेट जे आहे ते डायरेक्ट चंद्रापर्यंत जाऊ शकतं, पृथ्वीवरून डायरेक्ट चंद्रापर्यंत जाऊ शकतं. तर असं एखाद्याने रॉकेट बनवलं आणि त्याने त्याचं पेटंट स्वतःच नावावर केलं तर त्याच्या मर्जीनुसार, त्याच्या मर्जीशिवाय ते रॉकेट कुणी डेव्हलप नाही करू शकत. ठीक आहे, याला काय म्हणायचं? पेटंट. एखाद्याने एखाद्या गोष्टीवर औषध शोधलं, फॉर एक्झाम्पल कॅन्सरवर समजून घ्या, उद्या जाऊन जे काही टॅबलेट वगैरे त्याचा शोध लागला तर त्या टॅबलेट समजून एखाद्याने व्यक्तीने स्वतःच्या नावावर करून घेतल्या तर त्याच्या म्हणजे त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्या टॅबलेटची निर्मिती कुणी करू शकणार नाही. याला म्हटलं तर पेटंट फाईल करून घेणं. मग पेटंट फाईल करण्याच्या बाबत भारत जो आहे तो जगामध्ये 6व्या क्रमांकावर आहे. चायना जो आहे तो 1ल्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. मित्रांनो, आपण जर बघितलं तर पेटंट फायलिंगच्या बाबतीत आपण 6व्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये 2023-24 वर्षामध्ये 63,000 लोकांनी पेटंट जे आहे ते फाईल केलेलं आहे. आपण जर बघितलं जागतिक नवोन्मेषण निर्देशांक वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 81 वरून 38व्या क्रमांकावर या पेटंट मोठ्या प्रमाणावर जे फाईल केले जाते त्यामुळेच पोहोचलेला आहे. तर चायना 1ल्या क्रमांकावर, अमेरिका 2रा क्रमांक, जपान 3रा क्रमांक, आपण 6वा क्रमांक. आणि याबाबत माहिती कोण दिलेली? जागतिक बौद्धिक संपदा संघटना. 11वा प्रश्न आहे. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे आयोजित केला जाईल? तर 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे तो पणजी, गोवामध्ये आयोजित केला जाणार आहे. वेगवेगळ्या देशाचे चित्रपट जे आहे ते या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवले जातात. याला इफ्फी म्हटलं जातं, इंडियन फिल्म फेस्टिवल. ओके, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया असं याला म्हटलं जातं, म्हणून याला इफ्फी या नावाने देखील ओळखलं जातं. तर 56वा आहे हे लक्षात ठेवा. दरवर्षी पणजीमध्येच आयोजित केला जातो. त्याचबरोबर अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, जसं की केंद्रस्थानी असलेला देश कोणता आहे? जपान. भागीदार देश कोणता आहे? स्पेन. स्पॉटलाइट देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. 81 देशातील 240हून अधिक चित्रपट इथे दाखवले जाणार आहे. सुरुवात जी आहे ती ब्राझिलियन लेखक गॅब्रियल मस्कारो यांचा जो चित्रपट आहे द ब्लू ट्रेल यापासून केली जाणार आहे. 12वा प्रश्न आहे. ऑन द एज या हवामान बदल गॅलरीसाठी प्रतिष्ठित सिमुसेट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ऑन द एज हवामान बदल गॅलरी जी आहे ती राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद सायन्स सिटी कोलकाताने सुरू केलेली आहे आणि त्यांना सिमुसेट नावाचा पुरस्कार मिळाला. सिमुसेट काय आहे? तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम ची एक समिती आहे, तिला सिमुसेट म्हटलं जातं. तर कोलकाता येथे सायन्स सिटी आहे. सायन्स सिटीच्या तिथे ऑन द एज नावाची एक गॅलरी बनवण्यात आलेली आहे. त्यासाठी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेला सिमुसेट अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुम्हाला हे सांगायचं आहे की सीमा सुरक्षा दलाने पूर्णपणे महिला जो काही ड्रोन ऑपरेशनल युनिट बनवलं तर त्याचं नाव काय आहे? 130व संविधान दुरुस्ती विधेयकाबाबत जी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली तिचे अध्यक्ष कोण आहे? नोव्हेंबर 2025 मध्ये सुनापूर आणि पुरी समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग देण्यात आलं. ती समुद्र किनारे कोणत्या राज्यात आहे?
आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल, इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.